कसलं जग आलंय, कसल्या विचारांनी आपण चालतोय. परवा मंदिरात बसलो होतो आणि एक जण माझ्याकडे महाराजांच्याकडे प्रार्थना करायला आले. म्हणे की घरामध्ये आई आजारी आहे आणि महाराजांच्या पायाचं तीर्थ द्या, जीव जात नाहीये, बिचारीला त्रास होतोय. विचार केला की बाबा त्रास होतोय, त्यांना मुक्ती मिळू दे या उद्देशाने महाराजांना प्रार्थना करत असतील असं मनात विचार आला. आणि ह्या सगळ्यांना पुढे त्यांना महाराजांचं चरणतीर्थ दिलं. जन्म मृत्यूमध्ये पडण्याचा अधिकार आपला नाही हे माहीत असताना देखील स्वामी महाराजांना प्रार्थना करून एखाद्या जीवाला मुक्ती मिळावी म्हणून पाणी दिलं. सगळं झाल्यावर पाणी हातात घेतलं आणि त्या माणसाच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले की म्हणे महाराज परवा दिवशी लग्नाचा कार्यक्रम होता, सगळा कार्यक्रम पार पडलाय, भाची आपली नांदायला गेली, आता आई गेली चालेल. अहो कसला विचार, स्वतःच्या आईला भाचीच्या लग्नासाठी प्राणाचं तटवून ठेवलेलं. हल्ली 3 दिवसावर श्राद्ध काय करतात, 3 दिवसावर दशक्रिया काय करतात. कसला समाज, कसले विचार. ज्या आई वडिलांनी जन्म दिला, ज्या आई वडिलांनी घडवलं, ज्या आई वडिलांनी समस्त आयुष्यभर तुम्हाला सांभाळ